शिवसेना धर्माबाद शाखेचे वतीने जे जनतेने मशाल चिन्हावर निवडून दिलेल्या खासदारांचा धर्माबाद शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे। जे मशाल चिन्ह उद्धव साहेबांनी जे तिकीट दिलं होतं मशाल चिन्हावर जे खासदार लोकसभेमध्ये 6 निवडून आलेले होते ते शिवसेनेच्या जनतेचं जे आमचे जे मशाल चिन्हावर निवडून आले भरघोस मतानं मोदीची लाट असताना सुद्धा 6 खासदार एकूण 9 खासदार आमच्या शिवसेनेने निवडून दिले। पण या 6 खासदारांना एक पैशाच्या लालसेपोटी का होईना पण मतदाराला धोका देऊन आज दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत। त्याचा आम्ही धर्माबाद तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांना इकडे जे 6 खासदार ज्यांचा आम्ही जाहीर निषेध करून जे आमच्या तालुक्यात येतील त्या गद्दार खासदारांना धडा शिकल्याशिवाय शिवसेना राहणार नाही। शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले लोकसभेतील 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन करून दुसऱ्या पक्षात पदार्पण करण्यासाठी जनतेने दिलेल्या कौलाचा या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे नकारला आहे। हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे। भारतीय राज्यघटनेच्या 52व्या घटना दुरुस्तीनुसार 1985ला पक्षांतर बंदी कायदा या देशामध्ये लागू झाला। तो कायदा यासाठी लागू झाला की अशा आयाराम गैराम लोकांनी वारंवार पक्ष बदलून लोकांच्या मताचा अपमान करू नये, अवमान करू नये आणि ही लोकशाही बळकट राहावी म्हणून ही घटना दुरुस्ती करण्यात आली। पण आज जर आपण या देशाची परिस्थिती बघितली, आता आमच्या समोर उत्तम उदाहरण आहे। नीटची परीक्षाचं पेपर फुटलं, त्यानंतर दुमार पेपर आता विद्यार्थ्यांना द्यावे लागत आहेत। तोच जर नियम आमच्या लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकांना, ज्या लोकांनी अत्यंत विश्वासाने आणि ज्या पक्षाच्या विचारधोरणावर मतं दिली त्या मताचा अवमान करून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आमदार आणि खासदाराला हा लागू का होत नाही? खरं तर आपण जर या लोकशाहीचा विचार केला तर हा लोकशाहीचा मूळ आत्मा जर काय आहे तर ते मतदान आहे। मतदानाच्या माध्यमातून निवडून आलेल्या लोकांनी वारंवार हे अशा पद्धतीचं वर्तवणूक करणं म्हणजे हे येणाऱ्या काळातील लोकशाहीसाठी घातक आहे। आणि ही जर अशाच प्रक्रिया चालू राहिली तर कालांतराने लोकशाही जाऊन लोकशाही संपुष्टात येऊन या ठिकाणी हुकुमशाही लागल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही जर बघितल्या आज भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून वारंवार हे पक्षावर आघात होत आहेत। स्थानिक पक्षांना पूर्णपणे नेस्तानाबूत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे। मी जरी शिवसेनेचा पदाधिकारी नसलो तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे। कार्यकर्ता म्हणून मला एक गोष्ट सातत्यानं या ठिकाणी सतावत आहे। फक्त शरीराने जिवंत असलेल्या लोकांनी जर या गोष्टीचा विरोध करत नसतील तर हे आत्मा मरून शरीर रूपी जिवंत असलेल्या लोकांचं उत्तम उदाहरण आहे। म्हणून माझी समस्त महाराष्ट्रवासियांना विनंती आहे, वारंवार हे होत चाललेले घटने हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहेत। ज्या पक्षाच्या विचारधारेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्या पक्षातून जर त्यांना दुसरा पर्याय निवडायचा असेल तर त्यांनी स्वयंस्फूर्तीने त्या पक्षाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल ज्या पक्षात जायचं आहे त्या पक्षात जावं। आज जर आपण बघितल्या ह्या प्रत्येकाचं म्हणणं आहे आम्ही विकासासाठी गेलो। एकीकडे विकासासाठी जात असताना पेपर फुटला म्हणून अनेक लोक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केले। या एकाही खासदाराच्या तोंडातून शब्द त्या विद्यार्थ्याविषयी निघाला नाही। दुसरी गोष्ट या सातत्याने महाराष्ट्रामध्ये खत टंचाई आहे, लोकांना भेसळ बियाणे मिळत आहे, यावर कोणताही लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही। पण ज्या वेळेस यांना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचा असतो त्याच वेळेस यांना विकासाचा स्वप्न पडत असतो आणि विकासासाठी यांना जायचा असतो। आपण जर महाराष्ट्राची एकंदरीत परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या विकासापेक्षा नेत्यांचा विकास कितपत झाला आणि किती झाला याचा विचार समस्त महाराष्ट्राच्या जनतेने करायला पाहिजे। हा फक्त लढा राजकीय लोकांचा नसून राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचा नसून हा लढा लोकशाहीचा आहे। लोकशाही टिकवायची असेल तर लोकांनी सुद्धा या लोकांना धडा शिकवणं गरजेचं आहे। याच भारतीय जनता पार्टीचे प्रथम अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी म्हणतात, जर मला खरेदी करून जर माझी सत्ता टिकवायची असेल तर अशा सत्तेला मी चिमट्याने देखील शिवणार नाही। त्या पक्षाला झाले तरी काय आणि एवढी व्यभिचारी पद्धतीनं आणि आसोरी वृत्तीनं जर त्यांना सत्ता टिकवायची असेल तर ही सत्ता लोकशाहीसाठी घातक आहे। म्हणून माझी महाराष्ट्रातील लोकांना विनंती आहे, हा लढा पक्षीय लढा नसून हा लोकशाहीचा लढा आहे आणि या लोकशाहीच्या लढ्यामध्ये प्रत्येक माणसांनी सहभाग घ्यावा आणि फुले शाहू आंबेडकरवादी विचाराच्या लोकांनी देखील यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे। आजच्या दिनी एवढंच सांगतो आणि या समस्त लोकांचं मी जाहीरपणे निषेध करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।